शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट जाऊया. हे काय चालू आहे? साहेब, भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते. आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हे बघ, भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे. आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. 90 मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते. या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाहीत. असा तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कुठे राहावं, कुठे जावं, हा माझा प्रश्न नाही. पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची. पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का? अजून 2 चांगली खाती मिळावीत म्हणून अजितदादा दिल्लीला जाऊन आल्याची माहिती आहे. ते कुठे जातात, कधी जातात, काय करतात याच्याशी मला काय करायचं आणि तुम्हालाही काय करायचंय? मला त्यांना कुठलीही खाती मिळतात, मला काय करायचंय? खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे. हो, पण मला काय करायचंय? विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही, कसं बघताय याकडे? चालेल, होतं हो, काय त्याच्यामध्ये 5 वर्ष हातात, 4थ्या वर्षी करतील ना. तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आहे ना.